अशक्य ही शक्य करतील स्वामी. मैत्रिणींच्या घरी स्वामींच्या पादुका आलेल्या, त्याचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो साताऱ्याजवळील ठोसेघर नजीक बोरणे या गावातील मठाकडे, स्वामींच्या मठाकडे. खूप दिवसांपासूनची इच्छा होती की या बोरणे येथील आम्ही स्वामी मठामध्ये जायचं आहे. तर मैत्रिणींना मी एकदा ठरवलं आणि सज्जनगडपासून पुढं गेल्यानंतर काही थोड्याच अंतरावरती आपणाला हे अक्कलकोट स्वामी महाराजांचा बोरणे येथील स्वामींचा मठ पाहायला मिळतो. प्रसन्न अशी जागा आहे. पावसाळ्यामधील इथलं वातावरण अतिशय रमणीय असतं. या मठामध्ये गेल्यानंतर शांती, समाधान हे आपणाला लाभतंच. परिसर रमणीय असल्यामुळे मनाला शांतीही प्रचंड लाभते. स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि थोडा वेळ या मठामध्ये आम्ही सर्व मैत्रिणी थांबलो. मठाची पाहणी केली. इथं मठामध्ये अन्नदानसुद्धा ही सेवा केली जाते. यशवंत बाबा या मठाची देखभाल करत असतात. इथं ते चालक आहेत मठाचे. सातारमध्ये येऊन बोरणे या ठोसेघर घाटातील हे मठाचं दर्शन तुम्हीसुद्धा येऊन इथं नक्कीच घ्यावं. कारण छान अनुभूती येते जेव्हा आपण स्वामींच्या मठामध्ये जातो. कोणत्याही मठामध्ये जातो, मनशांती मिळते आणि मनाला आनंद हा मिळत असतो. श्री स्वामी समर्थ महाराज मठ, बोरणे, ठोसेघर इथला आपण सर्वजण हा व्हिडिओ माझ्यासोबतही तुम्ही स्वामी पाहत आहात आणि माझ्यासोबत तुम्ही स्वामींचं दर्शन घेत आहात. इथं काही बांधकामं सध्या चालू आहेत. भक्तनिवास वगैरे याची काहीतरी बांधकामं तिकडं आम्हाला चालू असलेली दिसली. छान वाटलं या मठाला भेट देऊन. घाटामध्ये जाताना आणि निसर्ग पाहताना मन हे रमून जातं. तर कधी सातारला आलात तर सज्जनगड रस्त्याच्या पुढे या. तुम्हाला हा मठ लगेच वाटेवरतीच लागतो. खूप गावातसुद्धा जाण्याची काही गरज नाही आहे. रस्त्यावरतीच हा मठ आहे. त्यामुळे जरूर या मठाला तुम्ही भेट द्या. श्री स्वामी समर्थ.